खरं तर अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 3 ते 4 दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी पुन्हा एकदा सुरू झालेली होती. तर त्या छाननीनंतर ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. परंतु तुम्हाला कसं कळणार आहे की तुमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे की अपात्र सुद्धा ठरलेला आहे? बघा लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्हाला एक मेसेज बघायचा आहे. तो जर मेसेज तुम्हाला आलेला असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. तर तो मेसेज म्हणजे तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल. ज्या ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींचा अर्ज छाननीनंतर अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्या बहिणींना आज जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मागील काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मे महिन्याचा हप्ता भरपूर दिवस लांबलेला होता. त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यामध्ये मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी विस्तार सुद्धा केलेला आहे. तर लगेच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच बहिणींना वाटलं होतं की ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता महिला दिनानिमित्त एकत्रित 3,000 रुपये आलेले होते, त्याचप्रमाणे मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता एकत्रित येईल अशा पद्धतीने बहिणींना सुद्धा वाटलेलं होतं. परंतु बहिणींना अगोदर मे महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. तर आजपासून जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच ज्या ज्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी जून महिन्याच्या 12 हप्त्याची वाट पाहत होत्या त्या बहिणींची सुद्धा आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, कालच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जून हप्त्यासाठी परिपत्रक सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जून हप्त्यासाठी परिपत्रक सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागील काही दिवसांमध्ये स्पष्टपणे सांगितले होतं की मी आताच 4,500 कोटींच्या चेकवरती सही सुद्धा केलेली आहे. त्याचप्रमाणे परत एकदा आदिती तटकरे मॅडमनी जून हप्त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना परिपत्रक सुद्धा पाठवलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने जून हप्त्यासाठी पैशांची मागणी अजितदादांकडे केलेली होती. ती मागणी कालच मंजूर सुद्धा झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, कालच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांकडे जून हप्त्यासाठी पैशांची मागणी केलेली होती. म्हणजेच सरासरी 4,500 कोटींचा निधी मागवण्यात आलेला होता. तर त्याला कालच मंजुरी सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे मे हप्त्यासाठी 4,500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे जून हप्त्यासाठी 4,500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मे हप्त्याचा निधी 4,500 कोटींचा होता, त्याचप्रमाणे जून हप्त्यासाठी 4,500 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार करण्यासाठी जमा करण्यासाठी 1,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या बहिणींना जून हप्ता पाहिजे असेल, गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील त्या बहिणींसाठी
आनंदाची बातमी आलेली आहे, कारण लाडक्या बहिणीनो जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. परंतु ज्या बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे घ्यायचे असेल त्या बहिणींसाठी डबल आनंदाची बातमी आलेली आहे, कारण गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी सुद्धा 1200 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच 4.25 कोटींचा निधी जून हप्त्यासाठी आणि 1200 कोटींचा निधी गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी सुद्धा आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तपासणीमध्ये बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. त्या बहिणींना आज जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. तुमचा पात्र आहे की अपात्र आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो अर्जांची तपासणी सुरू होती, अर्जांची छाननी सुद्धा सुरू होते. तर या छाननीमध्ये या तपासणीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट सुद्धा करण्यात आलेला आहे. त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो सरसकट सर्व बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा 12 हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा या 2 नवीन नियमांमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज कोणाला पैसे मिळणार आहेत, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत आणि मागील पैसे मिळणार आहेत का हे सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल आणि तुम्ही सुद्धा लाडकी बहीण असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोजच्या रोज पाहायला सुद्धा मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर त्या बैठकीमधून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये कामगार असतील किंवा डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो या 2 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा किंवा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही शासकीय नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे, डबल योजनांचा लाभ घेत सुद्धा नसायला पाहिजे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करायचा आहे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा करायचे आहे. तर त्याच्या अगोदर परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो या परिपत्रकामध्ये 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे. ज्या बहिणी परिपत्रकाच्या 4 नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की ज्या बहिणी परिपत्रकामध्ये जे नियम लावण्यात आलेले आहेत त्या नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा या परिपत्रकामध्ये 4 नियम लावण्यात आलेले आहेत. तर त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत, लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. याच्यामध्ये ट्रॅक्टर सोडून दुसरी कोणतीही 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण अर्जांची छाननी झालेली आहे. तर त्या छाननीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींकडे ट्रॅक्टर सोडून दुसरी कोणतीही 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, रेल्वे कामगार असेल तर याच्यामधील कोणताही सदस्य तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे. सोबतच कोणताही सदस्य रिटायर होऊन पेन्शन सुद्धा घेत नसावेत. म्हणजेच तुमच्या घरामधील सदस्य नोकरीमध्ये कामगार नसावेत आणि पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी या परिपत्रकामधील नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, अन्यथा घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो शेवटचा
म्हणजे चौथा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. सोबतच बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींना पैसे सुद्धा मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे, 4 पात्रतांचं पालन करायचं आहे. ज्या बहिणी काटेकोर पद्धतीने पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या बहिणींचा जिल्हा 15 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. सोबतच आज प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींच्या बँक खाता या 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींना आज जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 15 जिल्ह्यांची निवड आणि 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचा जिल्हा त्या 15 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे आणि तुमचा बँक खाता या 10 बँकांपैकी असायला सुद्धा पाहिजे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. त्यासोबत तुमच्यासाठी 4 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्या परिपत्रकामधील 4 नियमांमध्ये बसत असावेत. कारण ज्या बहिणी परिपत्रकामधील 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत, त्यांनाच या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर तुम्ही सुद्धा बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ज्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींनो, बँकांकडून 4 कडक नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल. अन्यथा ज्या बहिणी बँकांच्या नियमांचं पालन करणार नाहीत त्या बहिणींचं बँक खातं सुद्धा बंद होऊ शकतं. त्या बहिणींना बँकेमधून पैसे सुद्धा काढता येणार नाहीत. बघा, बँकेवरती जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमची डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना डीबीटी सुद्धा माहिती आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला अर्जांची तपासणी सुरू झालेली होती, त्यामुळे भरपूर बहिणींची डीबीटी डिऍक्टिव्ह सुद्धा झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल, डीबीटी म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं. म्हणजेच सर्व बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं होतं, परंतु अर्जांची तपासणी सुरू झालेली होती, अर्जांची छाननी झालेली होती, त्यामुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड डिऍक्टिव्ह सुद्धा झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे. सोबत लाडक्या बहिणींनो, बँकेचा दुसरा नियम म्हणजे बहिणीने बँक खात्याची केवायसी सुद्धा करायची आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी फोन पे वापरतात, गुगल पे वापरतात, अशा प्रकारचे ऍप सुद्धा वापरत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी बँकेमध्ये जात नाही, त्यामुळे त्यांना बँकेकडून तातडीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात नसतील, म्हणजेच फोन पे, गुगल पे अशा प्रकारचे थर्ड पार्टीचे ऍप वापरत असतील तर त्या बहिणींनी लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन केवायसी सुद्धा करायची आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, बँकेवरती जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तो तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीने पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, बँकेचा चौथा नियम म्हणजे बँक पासबुकवरचे नाव आणि आधार कार्डवरचे नाव जर तुमच्या नावामध्ये काही चूक असेल तर लवकरात लवकर दुरुस्ती सुद्धा करायची आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या पासबुकवरती तुमचं नाव चुकलेलं असेल आणि तुमच्या आधार कार्डवरती नाव बरोबर असेल, म्हणजेच तुम्हाला एक काम करायचं आहे, जे नाव पासबुकवरती आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती सुद्धा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी काही याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करायची आहे. काही चुकीचं असलं नाही पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, बँकांचे 4 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असेल तर त्या बहिणींनी या 4 नियमांचं पालन करायचं आहे. त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी पालन करणार नाही त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यामधील असेल त्याच बहिणींना आज जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे
मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया. जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा धाराशिव, चौथा जिल्हा लातूर, पाचवा जिल्हा नांदेड, सहावा जिल्हा बीड, सातवा जिल्हा परभणी, आठवा जिल्हा हिंगोली, नववा जिल्हा जालना, 10वा जिल्हा अहिल्यानगर, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 12वा जिल्हा यवतमाळ, 13वा जिल्हा वाशिम जिल्हा, 14वा जिल्हा चंद्रपूर, 15वा जिल्हा गडचिरोली. तर बघा या 15 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज 15 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींच्या बँकात या 15 बँकेपैकी असेल त्या बहिणींची सुद्धा आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. बघा या 15 बँकेपैकी पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक कॅनरा बँक, चौथी बँक HDFC बँक, पाचवी बँक ICICI बँक, सहावी बँक सिटी बँक, सातवी बँक ॲक्सिस बँक, आठवी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, नववी बँक बँक ऑफ इंडिया आणि 10वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. म्हणजेच या 10 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. तर या बँकांना आज सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच परिपत्रकामध्ये जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत त्या 4 नियमांचं पालन तुम्ही सुद्धा करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये मिळालेला आहे. त्यामुळे जून हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार होता, परंतु त्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच जून हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला होता, त्यामुळे लगेच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.